नमस्कार मित्रांनो, मी अन पाटील स्वागत तुमचा आपल्या एच मित्र भावांनो. आज ना मी इलेलं आहे आमच्या शेतात दिलेलं आहे. इकडे आमच्या जुना घराणा त्या साईडला जे शेत आहे तिकडे चालू बघा. मी काय मुंबईत असल्यामुळे मला माहीत नव्हते काय केलं नाही. आता असं बघू केलेलं आहे. हे बघा भेगा बघा कसले गेलेत खाली. शेतात आणि ह्या मोस्टली होत नाही इकडे तरी, म्हणजे मी तरी एवढ्या वर्षात नाही एवढं अशा भेगा नाही बघितलेलं. एकदम 1-2 mm चे मोठे भेगा असे, याच्यापेक्षा अधिकच 2 सेंटीमीटरचे असतील ते, 2-3 सेंटीमीटरचे. आणि मध्ये मध्ये पुढे पुढे वाढत गेले, एवढे मोठा भेगे गेलेत. आणि इकडे किल्ला आहे, हे मंथनांचे कोपरे आहेत, ते आम्ही करतो. 6 दरवेळी आम्ही 7-8-9 कोपरे लावायचो आहे, पण यावेळी टरबूज कमी पडल्यामुळे 6 कोपरे लावलेले आहेत. 6 इकडे आणि घराकडे 2-3 आहेत. आणि इकडे बघा मंथनांचं पण तरव ठेवलेलं आहे इकडे. आय थिंक पाणी मंथनांचंच असं असत कदाचित, नक्की आठवत नाही बा त्यांचं असत. हे बघा काढून ठेवलेलं पाणी नसल्यामुळे, आय थिंक तो असं ठेवलेलो असत. तर हे कोपरे लावतील कारण उका करून ठेवलेली आहे यांची. पण जरा व्हाळावरनं फिराण्या हव्या तेव्हा. इकडे ना आम्ही व्हाळाकडे जात होतोय. इकडे बघा गाय माका जी बघता, एवढी प्रेमान बघता गाय माका, एवढा प्रेमान माका मगापासून बघत होती. तसा की मी नवीनच आहे, तर ते का सांगते जरा डोक्यावरचे केस गेले असतील माझे, पण तोच व्यक्ती आहे. एकदम प्रेमान बघता, कोणाची काय माहिती, पण एकदम असा ऐसे ना मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा, लाज बीत मारल्यानंतर झालं. पण बघा ना, बघता एकदम प्रेमान बघता की कोण आहे हो, चालू आहे करता काय. कसं असतं, आपण जे गोष्टी करतो ते त्यांच्यासाठी असे वियर्ड असतात, एक नक्की करतात काय. तर मी आता चाललो आहे व्हाळावर. अगा बघूच जा, कारण हे आपलं आवडते स्पॉट, मासे पकडूचे स्पॉट. तर ते असं बघितल्याशिवाय मला जीव जायत नाही, तर मत असो जीव. तर दाखवते तुमका मी पण बघतोय कोण हा कधी बघू, कारण हे असतातच लोक टपलेली. पण आता पाऊस नाही त्याच्यामुळे कोण नसतला. जशी पाऊस जोरात पडणार तसं आहे गर्दी. दाखवते तुमका चला. एकदम बेकार परिस्थिती आवळायची बघा. घंटा पकडतला आहे कोण घंटा बघा. आता कुर्ले चढले तर एक कोणा कुर्ले चढा कधी पाणी व्हाय म्हणा, पाणीच नाही. हा काय अरे बाबा गेला कसा हा. काय डेंजर परिस्थिती आहे एकदम एकदम, म्हणजे पण गया तो सब गया क्या इधर का. बघा तिघे बघा, तिघे बघा, कायच नाही रावला रे. त्यावेळी पूर इल्लो की भेंडी अजून काय इल्ला मी काय नव्हतं. पाऊस काय पडलो काय माहिती बघा. आणि काय हय मी मागचे हय हय आम्ही कुर्ल्या पकडायचो हय. अक्षरशः तो आदेश होतो अनिकेत होतो त्यावेळी आम्ही हय 25 कुर्ले पकडलो. 25 कुर्ले असेच, म्हणजे मोठ्याच चांगले. आणि तिकडे मी काका किंवा प्रमोद किंवा त्या जागेला आमच्या फिगूर बिगूर पकडूचा स्पॉट होतो. आणि अगदी लास्ट इयर पण आम्ही पकडलो. राजने पण ते फिगूर पकडलेलं आहे की ते माहीत नाही, काहीतरी पकडलेलं होतं फिगूर राज मुस्करने. तर हे स्पॉट आहेत आमचे. आणि आता हे काय अवस्था, आता हे पाण्यात नाही तुंबला तर खयच आहे मासे पकडणार. तर तेव्हा पण पकडायचो इच्छा गावात. कसलो मासं बघितलंच काय रे माझं, आमचं ना पाटकांच्या नजरेत ठरलेलाच बघा. मासं कसलो गेलो मोठो कडक मध्ये त्या. हे बघा आमच्या गावात 4 मासे 5 घाणीत मासे होते हा. आणि अडाकडी रे होत मोठे होता आणि हा तगडे मासे होते, तगडे एकदम. एक तर मळवो जाडे मळवे तरी आहेत किंवा हे ठिगूर तरी आहे 100%. तुम्ही नाव घेत तर मासे दिसते. काय बोलणार, नशीबच आपलं असा. मासे आता मी खायत नाही.
मासे माका खातात. यार काय स्पॉटची वाट लागली आहे. काय या ग्रामपंचायत परत बनवून द्यावा स्पॉट. तुमका दर महिन्यात कुर्ले पकडणारे आपलं हिस्से देतील 20% 20% कुर्ले तुम्ही घेऊन जायचे आणि ह्या बनवून द्यावा. काय स्पॉट होतो यार, वाटावा लागला. कधी तुटला काय माहिती, कोण काय बातमी पण नाही कोणी केला बाबा. अशा गोष्टींची करा ते जमिनीत चरक्यात दरवर्षी पडणार. या गोष्ट मेन आहे, कारण कोकणातल्या माणसांचं मेन विषय कुर्ले. आता कुर्ले एवढे पकडायची माणसं आमकाच भेटायचे नाही. बाहेर बाहेर नाही यायचे लोक पकडून, अगदी टिटावर नाही यायचे आहे पकडून. तर आता काय आपला भेटणार नाही. आपण तिकडे चर पडला तर तुमचं दाखवतोय. मगाशी दाखवलंय पण तो व्हिडिओ झालो लेंथी, त्याच्यामुळे आता परत दाखवतोय. जेव्हापासून गावा केलंय ना तेव्हापासून मूडच ऑफ आहे. कारण पाऊसच नाही. माका पाऊस होतो, सडा बिडा जाणं होता जरा आपलं तो धबधबो ते फिराण्याचा होता. बट पाऊस काय मनार घेत नाही. काल घेतलेले जाणार होतोय पण तेवढ्यात म्हटला कंटाळलो, आज जाणार होतोय. आजही नाही. आता उद्या बाबांसोबत पहिल्याडी गेले त्याच्या उद्या किंवा परवा मुंबईत पण जाऊचा. मग कॉल लिहिलो याच्यात चरणी रोडच्या एका मठातून ठाकूरद्वार म्हणून त्यांनी बोलवलं नाही आम्हाला. तर बघू थंय पण जाऊचा. त्याच्यामुळे जरा 25 गुरुपौर्णिमेच्या आधी 3-4 दिवस हा काहीतरी कार्यक्रम थंय ना, मग परत जाऊचं. त्यांच्या आट्यात बोललंय त्यांना तर जाऊया, नाहीतर मी जरा अजून थांबवतो. मग पाऊस म्हणजे माशीपेक्षा जरा पकडून जाऊचं होता इच्छा होती. म्हणजे काही जायची इच्छा नव्हती, सगळा जायची इच्छा नक्की होती. आता इकडे बाहेर बिर मी काही येणार पण नव्हते, पण मतलब आई बोललेली की आठवण येतात तू ये थंय खाली येईल परत. तर मग थैला पप्पांकडे निरोप पाठवला आणि मग त्यांना थैला म्हटलं आता जरा खाली जाऊया. आता थैलं तर माका असं राहवत नाही. कसा मी घरात बाहेर पडलं तर मी हा फिरणारा माणूस, म्हणजे हे माझं रोजचो रचतो. हां तर जूनमध्ये इकडे येण्याशिवाय आपला काय होणारच नाही. मी परत नाही बघा आता तिथे वाचलं पण येईल दोघांना बघतो म्हणजे काय सुटकी अशी तर माका वाटतं त्यानं माझा कार्यक्रम केला नसतो. एकदम अशी रागात बघता की हो कोण तडमळत अगडे तकडे बोलत असं बोलू शकत नाही. बघा इकडे तडे बघा दिसत असतील. पावसा पड बाबा 2-4 पूर तरी येऊन द्या. आम्ही काय म्हणताय एवढ्या वर्षात दरवर्षी पूर यायचो आणि 2-3 वर्षापूर्वी कोरोनाच्या आसपास जेव्हा पूर गेला होता आमचा विठ्ठल मंदिर आहे इकडे विठ्ठल मंदिर तर त्याचं पूर्ण कासव पाण्याखाली जायचो 2-3 वर्षापूर्वी जे कोरोनाच्या आसपास मधलं पुरा त्यावेळी. आणि आता बघा काही अवस्था तडे गेले. मी तुमका दाखवणार होते ना तो चर दाखवणार होते. चर दाखवते. चर म्हणजे चर नाही पण ती आता जमीन झाली लेवल झाली पण ती दबली गेली. आता चर तेव्हा पडलेले लोक घाबरतात तो शेती करू. मग कसा होता माणसाक जीव महत्वाचा शेवटी. सो इकडे तुमका ती आमच्या भागावर केलेला एकदम सुरक्षा प्रतिबंधक काय ते त्यांची दगड बिगड लावण्यात बघूया आपण. एकदम धरणार का केल्याने वन साईड. हे बघ इकडे हे विषयच मागा समजलं नाही ना की काय यायचं आतमध्ये. 2-4 कुर्ले तरी गावतील आरामात. त्यात बघा पाणी येतं वाटतं काय हा समजत नाही. काय हयत कशा केल्या नाही तर आम्हाला समजत नाही. जरा पुढे केल्या नाही असतं काहीतरी. कारण हे जो तलाव होता ना त्यानं पाणी घेतलेला आणि पाईप आहेत ना ते वाडीत फिरवलेले आहेत. तर ते पाईप आहेत ना ते जमिनी खालनं घेतलेले आहेत आणि ते 2-3 फूट खाली काहीतरी ती जमीन आपल्या मालकीची नसतं असं म्हणतात ना की शासनाची अवस्था त्याच्या खालनं घेतलेले आहेत. पण आता विषय असं झाला की जी मालकीची जमीन आहे ती आरली. हा खालचा विषय तर होतो पण ज्यांच्या मालकीची जमीन आहे ना ज्यांची जमिनी आहेत ते आरले. आता याच्यात शेती काय करणार. हे शेती व्हायची इथपर्यंत. आता याच्यात शेती काय करणार. इकडे या साईडला शेती केल्याने हा त्या लोकांनी. आता माका माहीत नाही खायना पाणी घेतलेलं आहे इकडनं पण इकडे मी बघू नव्हतं इथपर्यंत. आपण मागच्या वेळी लास्ट टाइम पण व्हिडिओ केलेलो होतो वाटतं. तर इकडे हे बघा
पूर्ण पाठ पडलो पूर्ण. ते काय असो, सगळ्याच गोष्टींचं सत्यानाश एकदम लागलेलो हा बघा. पाणी हा आणि जाईल. मी पण पाय उठवला येत नाही, डायरेक्ट खाली जायचं आहे. आपला नशीब असा 100% जाईन खाली, 100% जाईन गॅरंटेड हा. मी खाली जाणारच. त्याच्यामुळे मी आपल्या नशिबावर मी कधी हा नाही करत. किंवा आपलं प्रिय साखर यावर्षी जांभा नाही खाऊ मी या जामीन आठवण काढण्यासाठी तर या पैरवलेलंच बघा. जांभळा खूप खाल्लाय बरोबर. सीझन जांभळाच होतो. जांभळामुळे पाऊस पडत नाही असं म्हणतो. दुष्काळ एकदम बघा. साखव आम्ही आहे आपला रेग्युलर फेरी असायची. इकडनं कधी मासे नाही पकडले मी. हय घरी टाकायचं इकडे. त्यांचं काका होते तेव्हा मी पकडायचो आणि इकडे पकडायचो काका. इकडे एक जांभई ना तिकडे पकडायचो. ढिगूर काढे गावाचे काढे काकांच्या टायमात जाम मस्त मोठे मोठे होते. त्याच्यानंतर मग 2020 नंतर काढे जास्त नाहीच पकडले आणि मोठे काढे तर नाही पकडले पण बारीक सारीक. मजा नाही गावची मजा पाऊस पडाक होतो. काय इकडे जमीन बघा. लोकांची शेती काय असा रेग्युलर जा बघायचं ना ता काय रावलाच नाही. म्हणा गेला तर बघा ना, ही आपली शेती सगळं सो इकडे सगळ्यांनी बारीक लावलं ना, कारण टरबूज पुरलो नाही. बारीक लावलेली या तरव नाही पुरलं तर काय करणार होते लोक. यांनी झाड लावले आणि वाटतं कोणी ती कसलो घन दिसतं जाम घन. ऐक असो ह्यो विषय. इकडे पण तरव इकडे लास्ट आधी हे कोपरे व्हायचे. तर इकडे कोपरे नाही झाले आहेत. इकडे लावल्या नाही आहेत बारीक बारीक करून, कारण ह्यो कोपरो इथपर्यंत द्यायचो. ह्यो कोपरो जरा पुढे यायचो इथपर्यंत. ह्या ना पाठ होतो छोटंसं. पण आता ते गेलेले जरा लांब घेतलं आणि पाणी पण थांबणार नाही ना. होय पहिला कसं थांबायचं होतं, ह्या पाटानं पाणी खाली जायचं. पाणी आता पूर्ण चरीन डायरेक्ट खाली जाणार विषयच नाही. आणि घेऊ पण शकत नाही, कारण ही उंचावटू आलो ना इकडे. कसा पाणी घेणार आहेत. शिंपून घेतलं नाही तर असं विषय. इकडे पण ती मशीन अशीच मशीन आमच्या घराच्यात आहे लावलेली आहे. पाणी आय थिंक वळूसाठी असतं की काय माहीत नाही, पण त्या साईडला तशी मशीन आमच्या वरती घराच्या ते पण असंच केलेलं. सो असं होतं ब्लॉग असंच केलेलं आहे. टांगळा मग फिरत होत आहे म्हटलं व्हिडिओ बनवूया. इकडे बघा पाठी पूर्ण तरव. आपण आता हे तरव तिथपर्यंत जायचो व्हाळापर्यंत, तो आता हळद टाकलो. असा हो विषय आमचं इसवटं बघा. त्याने आम्ही अख्खा बालपण काढलो. आम्ही WWE खेळायचो. तनशी होते 80 इकडे त्याच्याने ठेवलेले असायचे आणि इकडे बसून असायचो सगळेजण गप्पा मारत. कोण आंब्याच्या पानांचे बर्फ बनवायचा, कोण पर्स बनवायचा, मुलींची कामं ती, आणि आम्ही आपल्या ते झोपायचो येऊन मस्त पैकी. ही मजा होती. जाम मजा केली लहानपणी. पण ती लहान म्हणजे कधी माहिती आहे 2012 त्यावेळेची गोष्ट. म्हणजे एकदम 5वी-6वीत असावं मी. त्याच्या आधीच्या गोष्टी म्हणते. त्याच्यानंतर मग मी वरती राहा गेलं तरी पण आम्ही यायचो आणि जाम मजा केली त्यावेळी. आता काय तो इसवटच राहिला ना. ब्राह्मण इकडे आधी जेवण पण करायचे ते प्रत्येक सोबतीची आई. आता पण करतात का माहीत नाही. मे महिन्यात करायचो जेवण वगैरे. त्या लहानपणी यायचो. आता काय माहीत नाही आपल्याला करतात नाही. पण हां इकडे आम्ही सगळे फिरायचो.
कौशिकांचे कोपरे होते सगळे. आता ते बाबाने आणि गेल्याने वाटतं यावर्षी. असं बोलत होती आई, मी काय येऊ नको का माहीत नाही. आणि खाली खाली वाटतं वर्षी जांभळा बिंबळा लई धरलेली. एक जांभूळ खाल्लाय नाही माहिती आहे यावर्षी. एक जांभूळ खाल्लाय नाही, एक जांभूळ करवंदा खाऊन गेलोय, जांभळा नाही खाऊ. आंबे खाल्ले, गावठी नाही खाऊ. गावठी खाल्ले खरा, एक दोन दिलेलं ते ऐन पाठ. पण काही एवढा दुःख नाही त्या गोष्टीचा, कारण तिकडे स्वामींचे मठ होते मी त्याच्यामुळे. आणि जाम मजा येईल आणि ओळख पण खूप झाली त्या लोकांची. आता अक्षरशः स्वतः पण येतात की येऊन जा मठ असतं, बरं वाटतं. कारण आधी तर आहे ना आमका हॉरिपीटला जायचं लागायचं, तर आपण मित्र असतात तर. आता तिकडे आपण स्वतःच्या स्वतः फिरू शकता. पण हा गाव तर गावच असता प्रत्येकाचा. हे डॉगेश ओ देखो डॉगेश माझ्याकडे बघता बघ कसं तो. डॉगेश भाई जिंदाबाद. भाई वगैरे एकदम दाखव बघ. मी हा इलय कारण म्हाका रील शूट करूचा, म्हाका व्हिडिओचा काय पडला नाही, हा रील बनवचा. सो मी रीलसाठी इलय, परत काठी इलय मी. तिसरी फेरी असत माझी होय. आता हे ना माझं जातले बाबांकडे. हे ना मग घरात छत्री विसरले थंयच. नाहीतर आहे ना मी आता जाणार होतो रामेश्वराच्या देवळात. रामेश्वराच्या देवळात नाही विठ्ठल रखुमाई करून डायरेक्ट घराकडे. हो रामेश्वराकडे जायचं लागतं, नाहीतर परत म्हणत पेट असं. त्यामुळे रामेश्वराकडे जाऊ काय जरा जाताना भेटाने येऊ गया. आणि मका अजून पण हेच प्रश्न पडलो, हा काय नक्की म्हणजे याच्या आतमध्ये हा काय. आता कसं असतं आपलं डोक्या जे असतं ना, म्हणजे दिमाग ते का आता ती ह्या होतं तिथे नक्की तर हा काय त्याच्या आतमध्ये काय. तुम्ही माझ्यासारखं माणूस तर उचलून बघित, पण काय चुकन तुटला तर परत येऊ नको. आणि माझा माहिती आहे नशीब माका माहिती आहे की भले मी चांगल्या अर्थानं काय करू केलं तरी इथं घोळ होणार म्हणजे होणार. आणि तो माहिती भूक जर गेली तर त्या तुटणार 100% तुटणार. पण नशिबावर आपल्या गॅरंटी रिस्क घ्यायची नाही आपण. तिकडे काय होता जाऊन झाला तरी नंतर मग आता कमेंटमध्ये सांगतील लोक जर बघितलं नाही तर. आली व्हिडिओ काय कोकणातले करत नाही त्याच्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही. पण माझ्याकडनं 10 लोकांपर्यंत पोहोचलं तरी गावात कळतं, तू काय टेन्शन घ्यायचं नाही. त्यामुळे रिप्लाय येणार आपल्याला.